फायनली आपल्याला पेशवा आर्ट मिळालेलं आहे। ते यायचं आहे कसं ते जाणून घेऊया आपण। हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे आणि आता आपण आतमध्ये बघूया। खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या आपल्याला इकडे बघायला भेटणार आहे। ट्रॉली आलेली आहे, पॉलिशिंगचं काम तिथे चालू आहे ना, थोडं कंजेस्टेड आहे पण तुम्ही इकडनं बघून घ्या किती मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत तिथे। बँकॉकला जाणार आहे, मतलब आउट ऑफ बॉम्बे इकडनं मूर्त्या जातात सगळं। मुंबईचा पेशवा जो इकडनंच बनतो। थोडं आतमध्ये जाऊन बघूया आपण। मोठ्या मोठ्या मूर्त्या तिथे, थोडं कंजेस्टेड आहे आणि सध्या इथे काम चालू आहे बघा। हे बघा, हा अभी सुकार आहे। ही मूर्ती बनवली जाते पूर्ण कागदाची आणि पुट्ट्याची, म्हणजे ही एकदम इको फ्रेंडली मूर्ती असतात ह्या आणि स्पेशली आपल्यासाठी थोडं ते दाखवतात आहे काढून। खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत तिथे आणि सगळ्या कागदी मूर्त्या आहेत। जय शिवराय मित्रांनो, कसे आहेत सर्व? तर तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल सुधीर विथ ज्योतीमध्ये। तर आज मी तुमच्यासाठी ना खास ब्लॉग घेऊन आलेलो आहे, तो पण आपल्या अंधेरीमधनं। कुठे आलोय आपण आता? पेशवा आर्टमध्ये। तर थोडं आपल्याला ते शोधायला लागेल, मला पण नाही माहिती आहे। मी अंधेरीमध्ये राहून मला माहिती नाही कुठे आहे ते, तर आपण ते बघूया। आणि आजूबाजूच्या लोकांनी पण आपल्याला जरा बोलवलं आहे, त्यांचे वर्कशॉपचं त्यांचा शूट करायचं आहे थोडं, तर ते पण आपण करूया। पण आपण सगळ्यात पहिल्यांदा शोधूया आपण पेशवा आर्ट, बघूया आपल्याला भेटतंय की नाही, कारण का खूप जणांना ते भेटलेलं नाही आहे। तर तुम्हाला कमेंटमध्ये काय लिहायचं आहे? गणपती बाप्पा मोरया। आता आपण जाऊया पेशवा आर्टमध्ये। तर आता इथे यायचं आहे कसं ते जाणून घेऊया आपण। तर हा जो आहे ना, हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे आणि हा सर्व्हिस रोड आहे। तिथेच खालीच अंधेरी सबवे आहे, तो शेरे पंजाबला जातो। आणि हा जो लेफ्ट टर्न आहे ना इकडे, हा अंधेरीवरून येतो इकडे आणि बरोबर इथे बघा जिजामाता प्रगती मंडळ म्हणून आहे। तर आपल्याला तिथे आतमध्ये जायचं आहे आणि सरळ सरळ आपण चालत आलो ना, सरळ जायचं आहे एकदम। खूप टाइम लागला आहे शोधायला, आतमध्ये होतं आणि आम्ही इथे अंधेरीमध्येच राहून आम्हाला इथे शोधायला लागतंय। तर फायनली भेटलेलं आहे। आपण आता चालत चालत आलेलो आहे तिकडनं बाहेरून आणि हा बघा, हा समोरचा रस्ता आहे तिकडनं आपण एंट्री केली होती ना तिकडनं, आणि हा राईट टर्न आहे इथे। बरोबर एवढा मोठा मैदान आहे हा आणि हा समोरच पेशवा आर्ट आहे। अशी लोकेशन आहे इथे, हायवेवरनं एकदमच जवळ आहे। तुम्हाला जर यायचं असेल तर मी एकदम इझी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर फायनली आपल्याला पेशवा आर्ट मिळालेलं आहे। आपण इकडनं आलो होतो आणि ही लोकेशन आहे इकडनं। ही बघा समोरात राईटचा तिकडे बोर्ड लावलेला आहे हायवेला। कसं आहे तर मी तुम्हाला सांगेलच आणि सांगितलं पण आहे इथे। बघा हा मैदान आहे। तर हा आहे पेशवा आर्ट, किती मोठा आहे बघा। आणि आता आपण आतमध्ये बघूया। खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या आपल्याला इकडे बघायला भेटणार आहे। ट्रॉली आलेली आहे आणि काम सध्या चालू आहे इकडे। हे बघा लहान मोठ्या मूर्त्या इथे खूप आहेत आणि तिकडे तुम्ही बघू शकतात ना, हे बघा पॉलिशिंगचं काम तिथे चालू आहे आणि या साईडला मूर्त्या इथे फिनिशिंग वगैरे झाली, फक्त पेंटिंगचं काम बाकी आहे। परत इथे काम पण इथे चालू आहे। आता इथे आतमध्ये जाण्याला ना थोडं कंजेस्टेड आहे, पण तुम्ही इकडनं बघून घ्या किती मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत तिथे। आणि ती शेवटची मूर्ती आहे बघा केवढी मोठी, ती सर्वात मोठी मूर्ती असणार आहे। आणि ही इथे मूर्ती रेडी झालेली आहे ना, ही बघा ही आता दिसेल इकडनं। आता ही जी मूर्ती आहे ना, ही जाणार आहे बँकॉकला आणि स्पेशली आपल्यासाठी थोडं ते दाखवतात आहे काढून। वा किती सुंदर मूर्ती आहे ही, आणि ही पूर्ण इको फ्रेंडली मूर्ती आहे। कागदापासून बनवलेली ही मूर्ती आहे आणि पुट्टे किती छान मूर्ती बनते, म्हणजे कागदापासून आणि याच्यापासून पुट्ट्यापासून। त्याचं उदाहरण, सुंदर उदाहरण हे आहे। अशाच मूर्त्या खूप बनतील इकडे आणि बाहेर बाहेर गावी जातील। ते पण काम चालू आहे आता, खूप मोठा मोठा।
ही बघा समोरून ती मूर्ती आणि बाहेरून दाखवलं तुम्हाला काम चालू होतं इकडे. हा एवढा पूर्ण पेशवा आर्ट आणि ते पूर्ण सगळ्या कागदी मूर्ती असतात टिश्यूच्या. थोडा मोठा पाय इथे आणि केवढी मोठी मूर्ती असेल विचार करा तुम्ही. आणि भुसावळ वगैरे सुरत या साईडला मूर्त्या जात असतात आणि आपला मुंबईचा पेशवा जो पार्ल्यामध्ये असतो विले पार्ल्यामध्ये तो पण इकाणाच बनतो. खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत इथे आणि सगळ्या कागदी मूर्त्या आहेत. बघितलं तुम्ही आता इथे थोडं कंजेस्टेड डिफिकल्ट वाटते इकडनं बाहेर निघाला. बघा चांगला बाप्पा बनून रेडी होतो. आतमध्ये पर्यंत आपण आलेलो आहे आणि ही मूर्ती बघा कशी उचललेली आहे आणि इकडं पुढे थोडं आतमध्ये जाऊन बघूया आपण. मोठ्या मोठ्या मूर्त्या इथे थोडं कंजेस्टेड आहे आणि सध्या इथे काम चालू आहे बघा. हे बघा हा अभी सुखार है, वो सूखने में टाइम लगता है ना थोड़ा इसका. हाँ मस्त एकदम. बघा इथे पण कसे कागदानी चिपकावतात आहे बघा इथे मूर्तीला. इकडं दिसेल तुम्हाला. हे बघा असं मागून दाखवतो मी. हे बघा अशी मूर्ती बनवली जाते पूर्ण कागदाची आणि पुट्ट्याची. म्हणजे ही एकदम इको फ्रेंडली मूर्ती असतात. ह्या पाण्यामध्ये विसर्जन केल्यावर लगेच वितळून जातात ह्या आणि खूप सेफ पण असतात. काही प्रॉब्लेम नाही होत त्याच्यामुळे. इथपर्यंत एवढी मोठी मूर्ती आहे. इथे यांना अशी मेहनत करायला लागते कारण का कागदी मूर्ती बनवणे पण काय एवढं इझी नसतं. तर किती आपलं किती महिने पहिले अगोदर चालू करायला लागतं? 8 महिने पहिले अगोदर 8 महिने पहिलं काम करायला लागतं ना. खूप पहिलाच चालू करायला लागतं. तर पेशवा आर्ट मी तुम्हाला अंधेरी गुंदवलीमधलं दाखवलेलं आहे. खूप मस्त एकदम वर्कशॉप आहे आणि मुंबईचा पेशवा जो असतो ना त्याच्यासारखे आगमन इकडनं मोठे मोठे आगमन होत असतात. तर ते पण मी तुम्हाला दाखवू. तर आता आपण इकडचं पूर्ण कवर करून झालेलं आहे. आता आपण थोडंफार लोअरपर्यंत तुम्हाला दाखवतो आणि मग आपण लोकल थोडे करूया. आपण इकडचे जे छोट्या छोट्या मूर्त्या असतात ना त्यांचं पण आपण तुम्हाला दाखवूया. मित्रांनो आता आपण आलोय सिद्धेश कला केंद्र इथे. ह्यांच्या इथे ना इको फ्रेंडली मूर्त्या, शाडू मातीच्या मूर्त्या व प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या पण इथे मस्त मस्त भेटतात. तर यांचा ॲड्रेस इथे आहे आणि सर्वात इझी म्हणजे ॲड्रेस कसं यायचं आहे, अंधेरी स्टेशनवर आलो ना हे समोरच तिथे मेट्रो जाते, सिग्नल आहे तिकडे आणि इथे अंधेरीची BMC आहे इथे गुंदवलीमध्ये. हे बघा. आणि आता आपण आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला दाखवतो मी किती सुंदर सुंदर मूर्त्या आहेत इथे. आपण सुरुवात करूया आता इकडनंच. हे बघा किती छान छान मूर्त्या आहेत. ह्या छोट्या आहेत पण मस्त आहे आणि मला तर ही मूर्ती खूप आवडली. हे बघा गणपती बाप्पा कसा झोकाळा घेतो इकडे. हे बघा आणि इथे पण ठेवलेल्या आहेत ह्या मूर्त्या आणि आपण आतमध्ये बघू ना इथे. हे बघा हे बाल गणेश आहेत सगळे. इकडे कृष्णाचा अवतार आहे आणि त्या बाजूला सेल्फी काढताना गणपती आहे. इथे अभ्यास करताना गणपती आहे. इथे धनुष्यबाण पकडला आहे आणि अशा खूप साऱ्या चांगल्या चांगल्या मूर्त्या इथे आहेत. हे बघा कासवावर बसलेली मूर्ती इकडे एक आहे आणि त्या बाजूला पण बघा एवढ्या छान छान सुंदर सुंदर मूर्त्या आहेत ना इथे. आता आपण खाली पण बघूया आणि यांचं कलर काम पण एवढं मस्त वाटतं ना इथे. आणि तुम्हाला मूर्ती दाखवतो आता. ही बघा आई एकविरा खेकड्यावर बसलेली मूर्ती आहे आणि त्याच्यावरती फेटे वगैरे मस्त एकदम. त्यांना ज्वेलरी वगैरे आणि चांगलं धोतर वगैरे नेसून त्यांना तयार करण्यात आलेलं आहे. पुढे झाल्यावर आपल्याला जरा ही लालबागच्या रायासारखी मूर्ती वाटते. इथे एक फेटेवाला मूर्तीवाला बाप्पा इथे आहे बघा. ही मूर्ती बघा किती मस्त वाटते एकदम. गणपती बाप्पा बैलगाडी चालवत आहे आणि त्याच्या बाजूलाच ही अजून एक मूर्ती दगडूशेठ हलवाईसारखी ही मूर्ती आहे गणपती बाप्पाची आणि त्या मागे पण बघा म्हणजे खूप चांगल्या चांगल्या मूर्त्या इथे ठेवण्यात आलेल्या आहेत.
अशी कोणती घेऊ आणि कोणती नाही घेऊ असं वाटतंय. ती बघा एक नागावरती उभी आहे. हे सगळे प्लॅस्टिकमध्ये ठेवले पण खूप छान छान मूर्ती आहेत. दाखव ना जरा. हे बघा हे बघा ही मोरावरती मूर्ती आहे आणि ही कमळावर आहे. ही इथल्या शॉपमधली सर्वात मोठी मूर्ती आहे ही. आणि ह्याच्यावर ना एवढं मस्त ज्वेलरी काम केलेलं नाही बघा. ही ऑलमोस्ट 4 फुटाची मूर्ती आहे पण ह्याच्यावर जे नक्षीकाम केलं आहे ज्वेलरी काम केलं आहे ना एवढी सुंदर वाटून येते ना ही मूर्ती. ही POP आहे का? ही आहे POP आहे ना. ही POPची मूर्ती आहे. छान एकदम. आता आपण ही मोठीवाली मूर्ती बघितली ना तशीच इथे ही लहान मूर्ती आहे. ही बघा हिला फक्त आता ज्वेलरी केली ना तशी सेम तर सेम वाटणार एकदम. ही आतापर्यंत आपण बघितल्या ते POPच्या होत्या आणि ह्या ज्या मूर्त्या आहेत ना ह्या शाडूच्या मातीच्या मूर्ती आहेत. त्या आता इथे म्हणजे डिफिकल्ट आहे ओळख नाही की कोणती शाडूची मातीची आहे आणि कोणती POPची आहे. सगळ्यात सुंदर वाटतं आणि सगळ्यात सेमच वाटतं आहे. हा खालचा राग पण पुन्हा शाडूच्या मातीच्या मूर्तीचा आहे. तुम्हाला जशी पाहिजे तशी इथे भेटेल. त्याला POP पाहिजे ज्याला शाडूची मातीची मूर्ती पाहिजे सगळ्या मूर्त्या तुम्हाला इथे भेटतील. ही थोडी अलगच वाटते मूर्ती मस्त वाटते. तर आता इथल्या मी तुम्हाला सगळ्या मूर्त्या दाखवल्या कशा आहेत त्या. आता थोडीफार माहिती आपल्याला इथले ओनर आहेत. तर पहिलं तुमचं नाव काय? विलास मोरे. विलास मोरे सर इथे आहेत. तर तुमच्या इथे किती फुटापर्यंत आहेत मूर्त्या? माझ्या इकडे 6 इंचापासून 5 फुटापर्यंत पूर्ण POP आणि शाडू मातीच्या मूर्त्या आहेत ना. तर आता बुकिंग वगैरे पूर्ण सुरू झालेली आहे. तर लास्ट आता बुकिंग कधीपर्यंत करू शकतात? लास्ट दिवसापर्यंत आमच्याकडे बुकिंग चालू असतात ना. आणि सगळ्या रिझनेबल मूर्त्या ह्यांच्या इथे आहेत. आणि या सरांबरोबर ही मुलं पण इथे दिवस रात्र इथे ह्यांची मेहनत असते. तर आपण आता तुम्हाला सांगितलंय कसं यायचं. तुम्हाला इथे दाखवल्या मूर्त्या आणि ऍड्रेस पण दिलेला आहे. तर सगळ्यांनी एकदा बोलूया गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आता सिद्धेश कला केंद्र आपण केलेलं आहे आणि आता आपण निघतो इकडे. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला अजून काय तुमचं असेल रिक्वायरमेंट आहे ते पण आपण दाखवू तुम्हाला. फक्त तुम्हाला करायचं आहे गणपती बाप्पा मोरया कमेंटमध्ये लिहायचं. कमेंट थांबली नाही पाहिजे. आणि चॅनल सबस्क्राईब नाही केला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय बाय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.